परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्याला काही येणे शक्यतो नाही त्याच्याकडे उपाय करा। आता आमचं मग कुठं नाही बसणार नाही ते आहे पण नाही ते बरोबर थोडंफार नाही चांगलं आहे। कुंडली कोरजारू ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक गुरुनाम साहब ये शांतन सानिध्य जीवा मुक्ता भवंती साकरम सुखतम ज्ञानदान परायण विनायक गुरु वंदे भवंदे ज्ञान प्रताप लसवचनम ज्ञानेश भगवान श्री वाचा। तिर्यक पशु पक्षी का शरीर विमिश्रित कर्म का फल है। काहे ते जो तिनको प्रसिद्ध दुख है सो तो पाप का फल है और मैथुनादिकन का जो सुख है सो पुण्य का फल है। जीव दशा म्हणली की तिथं पाप पुण्याचा संबंध असते लक्षात ठेवा। एक मुद्दा नाथाने याच्यावर खूप सुंदर चिंतन केलं भागवतामध्ये। पशुपशुधिकांचं शरीर मानवतेचं शरीर आणि देवतांचं शरीर ही सगळे दोन शरीर म्हटलं तिथं पाप पुण्याचा संबंध असतो। त्याच्यामध्ये गुरुजींनी सांगितलं होतं अधिक पापाचं शरीर पशूंचं पक्ष्यांचं आहे आणि पाप आणि पुण्य संमिश्रित समान असलेलं ते नरदेहाचं आहे आणि अधिक पुण्याचं शरीर देवांचं आहे असे तिथे पण पाप आहे तिथे। तर आता इथं पशुचा विचार घेतला त्याच्यात त्यांनी सांगायला लागले उघड पाप पशुकडे पाहायला मिळतं। काय पाप काय रे फार वाईट वाईट पशुचा जन्म काय कुत्रे डुकरं काय खाते काय हे पापाचं फळ आहे। हो तर कोणत्या पापाचं मी नाही सांग पण पापाचं फळ आहे। कावळे काय खाते हे पापाचं फळ आहे। बैलाला फटके देतात का नाही वजकीचं ओढावं लागतं ठेवलं पाणी तर प्यायला आलं नाही तर बांधून टाकून मेलं तसंच हे पापाचं फळ आहे। त्यातून एखादा शेतकरी एखादा जर थोडासा विचार असेल त्याचा खाण्यापिण्याची व्यवस्था करत नाही तर सांगू का खरं पापाचं फळ जनावर ब्राह्मणाचे खाल्ले। अरे बापरे ते कधी जनावर बघतच नाही। हे मला काय इथं सांगितलं पापाचं फळ जास्त पाप असेल पशुला पक्ष्यांना पशु पक्ष्याला अधिक पापाचं फळ आहे आणि त्यांच्या काही थोडंफार खायला तेवढं पुण्याचं फळ थोडंफार जे काही खायला मिळत असेल तुम्ही भाकरी टाकता हे टाकता त्याचं ते पुण्याचं फळ आहे। नाहीतर कोणी लाकडाने आणते त्याचं पापाचं फळ आहे। तर का म्हणे पापी येतं रोगाचं रूप आहे म्हणजे हे पाप जे असतं ते रोगाचं रूपाने येत असतं पण ते पशुचं शरीर अधिक पापाचं आहे। पशु म्हणजे त्यात पक्षी आले आणि मानवतेचं जर पाप पुण्य समान मिश्रित आहे ते जन्मापुरतं पण भोगापुरतं मात्र वेगळंच आहे। जन्म घेण्यापुरतं पाप पुण्य एक लेवल आले पाप आणि पुण्य एकच लेवल आले पाप तितकंच पुण्य तेव्हा नरदेह मिळाला परंतु भोगामध्ये पुन्हा विचित्र आहे। हो भोगामध्ये एक विचित्र हो एकाच आईची मुलं आहेत एकाच आईची मुलं एक पाणी वाहते दुसऱ्याच्यात आणि एक खुर्चीवर बसतं एकाच आईची मुलं पण कर्म वेगळं आहे। हे पाप पुण्याचा विचार आहे। एकाच आईची मुलं एक मुलगा खुर्चीवर बसतो एक मुलगा पाणी होतोय त्याच्या पापाचं अधिक फळ आणि देवाधिकांचं ते एकापेक्षा एक श्रेष्ठ असतं तिथेही पाप पुण्याचे आहे। म्हणून जीवदेशामध्ये पाप पुण्य असतंच
तुम्ही म्हणलं तरी असतं, नाही म्हणलं तरी असतं, मानलं तरी असतं, नाही म्हणलं तरी असतं. तुम्हाला फक्त एक केल्यावर होतं, तुमचं काहीच होत नाही केल्यावर. तुम्ही करता त्या तुमच्या कर्जाला फल येत असेल मागच्या पुण्याच्या ठेवीमुळे. तुमच्या करण्याला एक यश येते तुम्हाला वाटतं. तुम्हाला मी मिळवलं हे साधूचे विचार वाढला. तुम्हाला वाटतं मी मिळवलं नाही, ते तुमच्या पुण्याचा ठेवा. माऊली जनावरात भाग्याचे ने भरशे, उद्यमेचे ने मिशे, स्मृती जात अपेक्षा घरले. तुमच्या पुण्याच्या ठेवा ज्यावेळेस उगवेल, पुण्य ज्यावेळेस फळ द्यायला त्यावेळेस तुम्हाला काहीतरी निमित्ताने पुण्य फळ देतात. आणि त्याच्या उलट जर पाहिलं, आदर्श झाले उदास पालटी श्रीमंतीचा विलास जैसा पौर्णिशी तंस पालटी जीव. माऊली सांगते, एकदा तुमचा पापाचा भोग उभा राहिला की जसा पौर्णिमेचा चंद्र कमी 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 होत जातो, तसं तुमचं जे असणारे भोग ते कमी 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 होऊन अखेर तुम्हाला काय असेल ते भोगावं लागेल. म्हणून पाप उभं राहिले पुण्य कमी होतं, पुण्य उभं राहिले पाप कमी होतं. म्हणून नरदेहाचं भोगामध्ये सुद्धा फरक पडतो. चला, पण पशूंचे शरीर पाप पुण्याचे आहेत, माणसाचे शरीर पाप पुण्याचे आहेत, देवादिकांचे शरीर पाप पुण्याचे आहेत. आणि काय आता साधून सांगावं लागतं, जीवदशा असलं ही अशी बोंबत असते. न कळणं असलं, अंतकरण विश्लेषण झालं की हे असतं, आणि अंतकरण उपज झालं काहीच नाही. एकच गुरूंचं एकच वक्त नेहमी ब्रह्मज्ञानाची बोलली, ब्रह्मज्ञानाची किल्ली एकाच बोल. अंतकरण उपाधी आहे कळलं झालं, अंतकरण विशेष नाही मग सगळं आलं. एकच शब्दाच आहे. चला, म्हणून पशूंचे शरीर कशाचे आहेत? मांजराचे शरीर आहे ना. काय इतकं बोलावं काय? आणि तेच माणसं जर खायला लागलेत काय म्हणावं रे त्यांना? एक दर्शन दिलं त्या गुरुजींनी आमच्या मागं सांगितलं होतं ना, 8 दिवसाचा वाघ उपास आहे. वाघ 8 दिवसात त्याला उपास आहे. त्याला कडबूची पिंडी टाकली का घाचं पिंडी खात नाही. आता याच्या उलट माणसं वागणी कोण काय म्हणत ना. पशु जर आपल्याच पदार्थ खातो दुसरं खात नाही तर माणसाला का डोके नसायचे, मग त्याच्यावर ही व्हायला चालले. म्हणून भोगामध्ये पाप पुण्य कमी जास्त आहे, पण नरदेह येण्यामध्ये पाप पुण्य समान आहे. जन्मभूमीला नरदेहाला यायला जन्म करतात दोन्ही बरोबर, पण भोगामध्ये विचित्र आहे. भोगामध्ये विचित्रच आहे. मग ती कुणाचं असो. आणि बी व्यवहार सत्ता स्वीकारली तर, अभ्यास नाही कळलं तर, अज्ञान नाही कळलं तर, अज्ञान कळलं मग काहीच नाही. मग त्याचे स्वभाव धन, मग ती मगतच अविद्या तोच, माया तोच, सगळा तोच, आणि सगळा असून वेगळा तोच. चला, उधर से जो गमन करे सो तिर्यक कहिए हे. पोटांचे फरफडतात त्याला तिर्यक म्हणावं. उदाहरण पोट. असे कोणते कोणते पोटन फिरणारे? कासव, नाग, मरळी, हे पोटन फिरणारे हे अधिक पापाचे फळ. आणि ह्याला सांगू का, गुरुचरित्र जाणवत ही जी जादूगार त्यांना ही जन्मात जी छाछेव शिकतात ना, जे चिटकी छाछेव लोकांना तोडगी करतात, असे जे त्याला नागाचा, वाघाचा, कुत्र्याचा, डुकराचा जन्म त्यांना असं घेतो. गुरुचरित्र वातावरण त्यात लिहिले एखाद्या. आता हे पक्षी, हा पक्ष से गमन करे तो पक्षी कहिए हे. म्हणजे पंखाने उठतात त्याला पक्षी म्हणावं. चारी पात से गमन करे तो पशु कहिए हे. 4 पायाचं पशु म्हणावं. कहूँ पशु पक्षी भी तिर्यक ही कहिए हे. ते पशु पक्षी सगळे सारखेच आहेत. इस रीति से सर्व शरीर पुण्य और पाप से रचित है. अशा रीतीने सर्व शरीर पाप पुण्याचे आहे. का ना अधिकारी प्रकरण चालले ना.
कोई शरीर तो न्यून पाप और अधिक पुण्य से रचित है, सांगितलं आता जैसे तू देव शरीर है। हा. अपने अपने जो पुण्य है तिन्ही ते सर्व देवांविषयी पाप न्यून है, हा. याते न्यून पाप अधिक पुण्य ते रचित देव शरीर कही है। हो देव शरीर अधिक पुण्य थोडं पाप त्याला काय एवढं आता लक्षात या घ्यायचं. अभिप्राय से ही शास्त्र में केवल पुण्य का फल देव शरीर कहा है। तुमच्यापेक्षा जास्त ते पुण्य असल्यामुळे केवळ पुण्य शरीर म्हणून पण तिथं पापच आहे. अज्ञान कार्य सगळं पापाचं आहे बुवा. जोपर्यंत स्वतःची ओळख होत नाही, स्वतः साधूचा बोध कळत नाही, तोपर्यंत कमी जास्त पाप पुण्याचं फल भोगावंच लागेल त्याला. एवढं देवताचं शरीर विषयाच्या संबंधानुसार अधिक पुण्याचं आहे, मानवाचं शरीर तसं कमी जास्त, पशुपक्ष्यांचं अधिक पापाचं पुण्याचं कमी. याते विरोध नहीं, हा याते विरोध नहीं, याच्याशी कोणाचा विरोध नाही. जैसे बहुत ब्राह्मण ते ब्राह्मण ग्राम कहिए है, तैसे अधिक पुण्य का फल होने से देव शरीर केवल पुण्य का फल कहिए है। ब्राह्मणाचं गाव पण ते घरी दुसरे असतेच. हे का सांगायला लागलेत कोण असतो? अधिकारी निवडायला लागलेत. अधिकारी सगळेच आहेत असं नाही, कुणीच नाही असं नाही. सगळं गाव मूर्खच आहे असं बी नाही, सगळं गाव शहाणेच आहे असं बी नाही. मग बहुसंख्य नाम जे समाज आहे त्या नावाने ती गाव चालत असतं, पण बाकीचे लोक असतात. तसं परमार्थामध्ये सगळेच काय सांगतो गोवी, आस्तीची महापुरी रिक्ता ती कोटीवरी. याच्यातून निघून जाण्याकरता, जन्मवरून नाहीसे करण्याकरता, दुःख नाहीसे करण्याकरता कोट्यावधी निघाले, पण प्राप्तीच्या पलीकडे उपायला निघाले. पण पलीकडच्या कडीला जातो एखादाच. तसं रणभूमीवर सगळे गेले सैन्य, पण एखाद्याचा विजय होतो. तसं परमार्थामध्ये सगळे पडले, पण कडीला एखादाच जातो. का? जसं अधिकारी ज्याच्या जवळ कमी जास्त असेल ते क्रमाने जातील, पण जो खरा अधिकारी आहे, ज्याजवळ सगळी सामग्री आहे, तो विजयी मिळवतो, तो स्वरूपानं प्राप्त करून घेतो. म्हणून अधिकारी असं नाही असं म्हणू नको. फक्त बहु नाहीत, नाही असं बी नाही. चला, परंतु केवल पुण्य का फल नहीं, मग ते कोणतं ध्येय असो, केवळ पुण्याचं फल नाही. तिर्यक पशु पक्षी का शरीर अधिक पाप न्यून पुण्य से रचित है। नाग वाघाचे जो उत्तम मनुष्य है तिनकी देवन के समान रीति है। हो, आता जे चांगला माणूस वागतो, वर्णाश्रमाने वागतो, नीट आचार आहे, तो देवासारखा असतो. ज्याचा आचार चांगला आहे, जे चांगला वागतो, जे जप तप करतो, जे ध्यान धारणा करतो, तो देवासारखाच आहे. पण त्याचं पुण्य जास्त आहे ना. और नीचन की सर्पादी कण के समान है। हा, और नीचन की सर्पादी कण के समान है। आणि जे नीच लोक आहेत, काय नाव दिलं? जे नीच लोक त्याला काय नाव दिलं? हो ना, तुकोबाराच्या सांगतो, तरी ते जन्म यावे, दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडे स्वांस करे बापुडे. मग डुकरं कुठतरी कमी आहेत का जर भगवंताचा दास नाही झाला तर? म्हणून विषय आहे का ना तसाच. तीर्थ के समान आहे. जे नीच लोक आहे, आसुरी संपत्तीचे लोक आहेत. नीच शब्द कोणाकडे वापरला आहे? आसुरी संपत्तीचे. खाऊ नाही ते खायचं, पाहू नाही ते पाहायचं, करू नाही ते करायचं, बोलू नाही ते बोलायचं, हे पशु त्याच्यापेक्षा नीच लोक आहेत. हो, तो सांगा याच्यापेक्षा थोडं कोणावर टीका नाही बरं का, गणित आहे. हे नीच लोक काय करतील त्याला एकच चरण देऊन जातो, करू नाही तो केल्या बापाने, वाहिला वार वाचता संपला विषय. आपल्या विषय भोगा करता काय करते पत्ता लागत नाही. त्यापेक्षा पशु बरे. इस रीति से सर्व शरीर पुण्य पाप रचित है। अशा रीतीने सगळे शरीर पुण्य पाप रचित. कुठं पुण्य कमी आहे, कुठं पुण्य जास्त आहे, कुठं पुण्य पाप जास्त आहे, कुठं पाप कमी आहे. पण हे सगळे जीव म्हणलं की पाप पुण्य त्याच्या पदरच आहे. और पाप का फल दुःख है, याते
शरीर रहे तब पर्यंत दुःख की निवृत्ती होवे नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होतच नाही. मग ते कमी जास्त दुःख असतं. पण शरीर आहे तोपर्यंत तुम्ही काही करा दुःख नाही होतच नाही. हां काही का तात्पुरतं एक तुकोबा राहतो तो का म्हणजे भोग सरण गुणी ती अंगारे एखाद्या ह्याचा भोग संपत आणि एखाद्यानं आपला अंगोरा लावा तसं नाही त्या बाबाचं अंगोरा लावून दुःख मात्र बाबाचं दुःख जात आहे पण ते निमित्त असतं. तसं एखाद्या औषधाने एखादा रोग जरी गेला बाकीचं नाही. अरे शरीर रोगाचे भांडार आहे रे किती वेळ सांगा तुकोबा राय म्हणते माऊली म्हणते शरीर हे रोगाचं भांडारच आहे. एखादा रोग कमी झाला म्हणजे खरं आहे का नाही. याला माझे गुरु एकच सांगा शिजलेलं खाते त्यानं रोग असतोच. शिजलेलं खाते त्याला रोग असतोच. मीठ खाते त्याला रोग असतो त्याला. म्हणजे शरीर रोगाचं कोटरच आहे. म्हणजे एखादं औषध एखादा रोग गेला म्हणजे बाकीचे रोग गेला असं नाही. शरीर धर्म और अधर्म का फल है. आता शरीर कशामुळे धर्माचा त्याला आपण पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदेहाने हानी केली. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदेहाने हानी केली. पाप आणि पुण्य करून तो नरदेहाच्या जन्माला आला पण नरदेहाच्या जन्माला येऊन त्यांनी वाटोळ केलं. नाहीतर ह्या नरदेहाच्या जन्माला येऊन अविनाश सुख मिळतंय. या नरदेहाच्या जन्माला येऊन जन्मरून चुकतंय. आधीच्या स्थितीचे महात्मे होऊन गेले आताही असतील आपल्याला माहीत नसतील त्याला. म्हणून माणसाने काही करू नये फक्त साधूंच्या विचाराने वागा कामच होतं. जीवाच्या विचाराने वागलं की त्याच्या पदर दुःखच आहे. जीवाच्या विचाराने वागलं की दुःखच आहे जरा. आणि जीवाचा विचार काय नाही लावण्या मोह संसारी गोवी तीन बांधून देते ये माती. लावण्या मोह संसारी गोवी तीन बांधून देते ये माती. बाप बोक आई सरपण बाप मांजराच्या पिल्ल्याचं नरड फक्त तसं बाप कुठंतरी अडकितो आणि आई सरपी नाही का ते जाऊ द्या. हे जीवाचे व्यवहार आहे रे. चुकोबा नाही लिहिलंय हे म्हणत नाही. साधूंचं तुम्ही ऐका तुमचं कामच भागल. तुम्ही म्हणून काही केलं तुमच्या पदर दुःख राहणारच. काही ते वर्तमान शरीर हाही एक महिन्यावरती बदल असा. हे दोनच आहेत जगामध्ये. गोपीचंदाचा उद्धार केला मदलसनी 4 मुलाचा उद्धार केला. वर्तमान शरीर दूरी हुए से भी पुण्य पाप से और शरीर होवेगा. आता जरी वर्तमान शरीर संपलं तरी पाप पुण्याच्या ह्याने आणखी दुसरं शरीर त्याला येणारच पुढचं जसं पाप पुण्य असेल तसं. याते पुण्य पाप की निवृत्ती विना शरीर की निवृत्ती होवे म्हणजे नाही. पाप पुण्य नाही झाल्याशिवाय शरीर नाहीच होत नाही. पाप पुण्य म्हणजे त्याला शरीर यावंच लागतंय. चला येतच ते शरीर पाप पुण्याच्या फळाला घर नको का. परपंचाला घर असतं तसं पाप पुण्याचं भोगावर शरीर राहतच. मग जसं पाप पुण्याचं तसं शरीर आहे. काही पक्षाचे काही पशुचे काही माणसाचे काही देवताचे हे पाप पुण्याच्या फळाची ठिकाणच आहे. पुण्य पाप राग द्वेष के नाश विना दूरी होवे. आणि पुण्य पाप कशा होतं राग आणि द्वेष. राग म्हणजे प्रेम आणि द्वेष म्हणजे त्याच्याविषयी हलके विचार. पाप पुण्याचे कारण राग द्वेष. त्याच्या आधी एक झालं पाप धर्मापासून राग द्वेष आणि त्याच्या पाठीवर अगोदर राग द्वेष येणार. राग म्हणजे प्रेम आणि द्वेष म्हणजे त्याच्याविषयी हलके विचार. हे कशामुळे येतात पाठीमागचं सामग्री आहे धर्म म्हणून. चला पुढे आहे सगळं मालिक आहे. काही ते कारण वर्तमान पुण्य पाप की भोग से निवृत्ती हुए से भी राग द्वेष से और पुण्य पाप होवेंगे. या जन्मात जर शरीर नाहीच झालं तर राग द्वेष म्हणजे मोह असल्यामुळे पुढे त्याला याला दृष्टांत सांगतो. जडभर राजा हरणी गलबाग गेला पाप काय नाही का. एवढा मोठा लंगोटी लावून बसलाय झाडाखाली बसलाय. त्या हरणाचं पिल्लू घेतलंय पारसाचं त्याच्यावर मोह झाला. ते तरुण ते निघून गेलं पण हरणाचं पिल्लूचं काय होईल त्याचं झालं पाप. गेला साधू लंगोटी लावून बसला होता झाडाखाली तरी हरणाच्या जन्माला गेला. हे पाप आहे झालं. त्याच्या उलट
नारायण नामे पुत्राच्या मोहे नष्ट म्हणे नारायण. त्या एक नष्ट होता माणूस, असुर संपत्तीचा जीव, त्या मुलाचं नाव त्यांनी नारायण ठेवलं. तर मराठीवरती नारायण कुठे गेला, त्याला विमान आलं. म्हणून ह्याचं सांगायचं तात्पर्य असं आहे की पुण्याने सदलोक होतं आणि ह्याने मोहाने अनात्म पदार्थाचा मोह ठेवला म्हणून खाली गेला. म्हणून पाप पुण्य ही दोन्ही जवळ आहे. हे पाप पुण्य कशा, राग आणि द्वेष. द्वेष कशाला म्हणायचं, त्याच्याबद्दल हलके विचार. प्रेम कशाला म्हणायचं, अनुकूल विषयावर प्रेम, हारणावर प्रेम. चला. याते रागद्वेष की निवृत्ती विना पुण्य पाप दूरी होवे नाही. राग द्वेष नाहीसे झाल्याशिवाय पाप पुण्य नाहीसे होणार नाही. सो रागद्वेष अनुकूल ज्ञान और प्रतिकूल ज्ञान से होवे है. राग द्वेष हे कशाने होतं, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाने होतं. आता मोह पण कोण करता. बर. हा, ज्या विषय अनुकूल ज्ञान होवे त्या विषय राग होवे है. जिथं प्रेम आहे कशा अनुकूल विषय, प्रतिकूल विषय द्वेष. हा, ज्या विषय प्रतिकूल ज्ञान होवे त्या विषय द्वेष होवे है. चाल तेच. याते अनुकूल ज्ञान और प्रतिकूल ज्ञान की निवृत्ती विना राग द्वेष की निवृत्ती होवे नाही. म्हणून अनुकूल प्रतिकूल ज्ञान गेल्याशिवाय राग द्वेषाची निवृत्ती होत नाही. म्हणून तिथं मी आणि तू हे नाही. म्हणून मी तू कोण जाऊ दे दुरी, कच्ची घोंगडी पांघरूवर, मी आणि तू ह्याच्या म्हणजे सगळं आलंय. सो अनुकूल ज्ञान और प्रतिकूल ज्ञान भेद ज्ञान से होवे है. वा, पुन्हा कशामुळे ह्याला कारण भेद ज्ञान. आपल्याहून जे वेगळे त्याच्याविषयी अनुकूलता असते का प्रतिकूलता असते. आपल्याहून जे वेगळं आहे, म्हणजे आपल्याहून देहावून वेगळं आहे, त्याच्यामुळे काय होतं ते सांगू ठेवलं. माणसं म्हणतो कवा मरून येते देवा, कशामुळे म्हणतो रे, आता देवापाशी मागणं बघतं, देवा बरं झालं नेलं तर मग कशामुळं. हा, जाणं आता कर काय करते. गुरुंची आठवण म्हणून सांगतो नेहमी, गुरुंची आठवण. गुरुजी एक माणूस आला ते जीव बी असा असतो, तो काय करायला त्याच्याकडे काही करत नाही. गुरुजी तुम्हाला काय वाटलं, लाथ आणि तिथं पाणी काढणारा माणूस आहे. गुरुजी आता साधू करतेच. वा वा छान. पण गंमत ओघानुसार त्याला झाला जलउदर, त्याच्या पोटात झालं नाचकं पाणी आलं. अरे काय रे बोल, तो लाथ आणि तिथं पाणी काढणं पोटातलं पाणी. आता काय नसतं जेव्हा सज्जित, पण उगीच तोरा लाथ कुठं गेली तुझी लाथ आता. हा, वेळे नाही, साधूचं आहे कल्याण होईल. म्हणून भेद ज्ञान, त्यामुळे अनुकूल प्रतिकूल, त्याच्यामुळे रागद्वेष, त्याच्यामुळे पाप पुण्य आणि त्याच्यामुळे सुखदुःख. ही मालिकच आहे. आणि याला एकच कारण असतं, भेद ज्ञान म्हणजे अज्ञानाचं कार्य. देवापासून मी वेगळं आहे, सुख माझ्याहून वेगळं आहे म्हणले की झालं, पाप पुण्याला सुरुवात झाली. अज्ञान हे मला अभंग काढून जायचं होतं तुला, पण ते तसं राहतंय. काय सांगा. माऊलीने सांगितलं ज्ञानोबर आहे नी की मी देह म्हणता कोटी ब्रह्माचा येऊन या माता आदळते. ज्ञानोबर आहे म्हणते गुरुची शपथ सांगतो म्हणजे शपथ घेतली माऊली शपथ घ्यायची गरज नाही. पण तुम्ही लबाड लोक आहेत, तुमच्याकरता त्यांना शपथ घ्यावी लागली. गुरुजींनी सांगितलं होतं आम्हाला, तुझी अनवाहिनी का देवावर आहे, बहु आवडीची जीवापासून आहे. तिथं गुरुजींनी सांगितलं होतं की मला माऊली असं म्हणते जीवापासून आवडतो तू, कानडी या विठोबा गोदिरूया. पण ही माऊली शपथ का वाहते हे तर सांगितलं होतं गुरु. तुम्ही देव मला आवडतो ही लबाड आहे तुमचं. देव आवडतो ही लवाडी तुमची. म्हणून तुझी अनवाहिनी देवा तुझी शपथ सांगतो, बहु आवडशी जीवापासून, मला जीवाच्या पलीकडे तू आवडतो. तसं ही दोन्ही जर आवडले तर तुझ्या हातात खरं सुख येईल. आवडतं काय हे त्याच्या मनाने विचारावं झालं. बहु आवडची हे का सांगायला लागलो मी, भेदज्ञान आवड निवड असते. म्हणून स्वरूपाहून पदच्युत झाला त्याला निषेध झाला सांगतो. आता तुम्हाला विषय सुख वाटतं का खरं सुख कळतंय. पैशाचं मोहर एवढा हंडा सापडलं, सुख होईल का दुःख होईल है ना. आता ते पैशाचा हंडा सापडला, हे अनुकूल व्यवहार झाला. आणि तिथं चोर आणि घासाचा आपल्यावर काय वाटेल, झालंही का असं होत नाही का जगात.
बरं जाऊ दे ती जाऊ दे. पैशाचा हंडा सापडला हा ना, आणि एक पेला बरंच पाणी प्यायचं दिवसभर. का गुरूंच्या वाजता नाही सांगत त्यांचं वाजता. 20 लाखाची गाडी आहे पण बसायला बसताच येत नाही मूळ झाल्यामुळे. काय किंमत पडते. तसे ही लक्षात ठेवा, टीका नाही, जीवाच्या स्वरूपाचा अनुभव आहे. ते तुम्ही किती जरी केलं तुम्हाला दुःख भोगावंच लागल. जोपर्यंत तुमच्या सुखाचं ज्ञान नाही, जोपर्यंत तुमच्या स्वरूपाचं ज्ञान नाही, जोपर्यंत साधू सांगितले तुम्हाला ज्ञान नाही, तोपर्यंत तुमच्या पाठीमागे जन्म मरण दुःख आहे. आणि जन्ममरणामध्ये जे काही दुःख आहे ते पापण ते दुःख भोगावंच लागते. तुम्ही काही म्हणा झालं. हां, आता तुम्ही तुमच्या न कळल्यामुळे कुणाला काही म्हणत राहता, ते तुमचं न कळण्याचा विषय आहे. तुमच्या न कळण्याचा विषय. तुम्ही कुणाला काही म्हणताल तर न कळलं काही बोलायचं नाही. पण खरा पुरुष अपराध तुमचा आहे, खरी चूक तुमची आहे. तुम्हाला नर दिलाय भगवत प्राप्ती करता दिलाय झालं, जन्मरून चुकवण्याकरता दिलाय झालं. पण ती मोह नव्हतं दोषाने. अरे राम राम, काय उग ऐकावं लागतं. काय ऐकायला मजाच नाही. किती बोलावा मग ती काय बोलती पत्ता नाही, कळत नाही. काही ते कारण ज्या वस्तु को अपने स्वरूप से भिन्न जाने ताके विषय अनुकूल ज्ञान अथवा प्रतिकूल ज्ञान हवे है ना. आपल्या स्वरूपात जे भिन्न पदार्थ समजतो त्या पदार्थाशी अनुकूल प्रतिकूल ज्ञान होतं. सांगतो मला गुरुजींनी सांगा माझ्या सोडण्याविषयी अनुकूल, कतील घेतल्यावर कतील द्यायच्या पण आणि सोडणं त्याच बोंबी रे. उलट कतील तुझा प्राण वाचेल, सोन तुझा प्राण घेत आहे. किती माणसं बुद्धिहीन गेले. माणूस सोडण्याकरता जपून त्याचं कतील, कतील तुला वाचवील, सोडणं तुझा प्राण घेते. बरं कटलाच खेळ का सोडणे काळजी ते का नाही बरं का बाळा, नाही तर एखादं विपरीत तसं मी गण सोडतो बरं का. तसं नाही झालं. अनुकूल विषय फक्त दोनच गोष्टीचे अनुकूल विषय जगामध्ये, दोनच गोष्टी जीवाच्या आवडतात, बायका आणि पैका. त्यात किती विषय गोड झाला. तर हे दोन विषय नरकात राया, भंगार कांता नरकात राया. रामदास स्वामी म्हणतात भंगार आणि कांता, भंगार म्हणजे सोनं आणि बायको, हे दोन्ही नरकाची साधनं आहेत. भंगार कांता नरकात राहायला, ही कातर आहे नराला. काय रामदास स्वामी तिने बोलावं बाबा रे, ते जेवायला तसंच आहे. पण कळलं ना, एकच मोठा दोष आहे मोहाचा. मोह ना मग काही कळलं. मी फिरलेला माणूस लई ठिकाणी मला आढळलं. मोह इतका वाईट. एक उदाहरण सांगतो. मोह एक वाईट कसा आहे उदाहरण कळण्याकरता. काही कारणाने त्याच्या पत्नीनं त्या काहीतरी कोणी सांगितलं की तुमच्या आईचं काळजी खाल्ल्यावर मला संतती होईल. त्यांनी आई मारली. तितक्या फौजदारनं धरल्यानंतर फौजदार फटके द्यायला लागला गुन्हेगार म्हणून. पण त्या टोपल्यातलं काळीच त्या फौजदारच्या पायावर लोळायला लागला. ही मोह आहे. मेल्यावर माणसाचं काळीज मुला करता त्या फौजदारच्या पायावर लोटतं मारणं, ही मोह शेवटपर्यंत माती देतं. म्हणून गुरुजी म्हणे सुटत नसतो तो मोह, सुटत नसतो तो मान. आणि इथं तर म्हणते ज्या पुरुषाचे मन सांडून गेले मोहमान. इथं माऊली म्हणतं 15 अध्यायामध्ये ज्या पुरुषाचं मन मोह आणि मान हे सोडून गेलं तिथं भगवंत आहे. मानाकरता लक्षात आलं आणि मोहाकरता मोह सगळीकडेच आहे. मोह सगळीकडेच आहे. चला मांजरीचं पिल्लू मांजर नेते का नाही, आणि त्याच दाटाने उंदीर मारते का नाही. मांजरे नेणार तेच दात, उंदराला मारणारे तेच दात. काय कारण आहे. हां, आणि काय कारण आहे ते दिवस. हेच तुमची आमची बोंब आहे. ते नका सांग उंदर तुम्ही आम्हीच उंदर आहेत. हो गुरुने सांगितलं होतं. सांगू गुरुजी तर एक ऊसाची मुळी आणि एक आपलं देवदेव करणारे घर. थोरला भाऊ देवदेव करत होता आणि लागता भाऊ असंच येत जाता. ऊसाची मुळी दोन्ही पोर आलं, स्वतःचं पोरग आलं, भावाचं पोरग आलं. भावाचं पोरग आलं तर ते एक बाप त्या पोरून
त्या पुजाऱ्याने एक ऊस उचलला, ते मोडला, असं केलं. मध काढणं स्वतःच्या पोराकडून, वाढत काढणं भावाच्या पोराकडे. पाहिलं धाकट्या दादा असं का रे, मुळे नाही एवढे आपल्याच्या कानावर ही मोह आला. सख्या भावाच्या मुलाची जी ही बोंब आहे, तर काय दुसरं किती मोह वाईट आहे रे. मोहासारखा शत्रू दुसरा कोणीच नाही. आणि मोहाने सगळं वाटोळ केलं. आणि साधू किती सांगतात, म्हणून साधू चतुर्थ राहत. का सांगत का भाऊ तुम्हाला? तुम्हाला गीतेची काळजी कशी सारखीची संपला की विषय. असंच आहे. बरं मला हिची काळजी की गीतेची याच्यापेक्षा आणखी गोड सांगावं. पण यांच्या कर्मात भगवान ठरवलं तेच घडेल का आपल्या मनाने घडेल, ह्याचं नाव मोह. आणि ह्याचं एक कारण भेद आहे. आणि भेद म्हणजे न कळण्यामुळे. मग तुझं सुख तू स्वरूप आहे, तुला कोणाची गरज नाही झालं. आणि तुझं सुख तू कळलं की तू सुख स्वरूप होतेस. हे कळतं म्हणून बोलतो बरं का. अपने स्वरूप में अनुकूल ज्ञान और प्रतिकूल ज्ञान होवे नहीं. म्हणून आपल्या स्वरूपात ठेकायचं म्हणजे आपण सुख स्वरूप आहेत, आपण सच्चिदानंद रूप आहेत. खेळ आपण सच्चिदानंद रूप आहेत, आपण सुख रूप आहेत, असं जे स्वरूप आहे त्याच्या ठिकाणी काही नाही. ते सोबत धनंजय नाही कोणीच क्रिया. आकाशाच्या ठिकाणी डाव उजो आहे का? आकाशाच्या ठिकाणी डाव उजो आहे का? सूर्याच्या पाठीमाग तरी अंधार आहे ना. सूर्याच्या दृष्टीने पण सूर्याच्या पाठीमाग अंधार आहे, सूर्याच्या पुढे प्रकाश आहे. पण आकाशाच्या पुढे काय डाव उजो आहे का आकाशाला? आणि ते आकाश तुझ्या शरीरात तुझ्या स्वरूपात एवढं केवढं तुझं स्वरूप आहे. हे आकाश तुझ्या स्वरूपावर सच्चिदानंद ब्रह्मरूप स्वरूपावर तेवढा एवढे ही अविद्या नाही. आणि त्या अविद्याचं कार्य त्रिभुवन नाही झालं. मग तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी काही नाही, हा सिद्धांत आहे. आणि हे जर कळतं मग साधुबोध झाला. आता साधुबोधाचा विचार कोणी करलं, कोणी नामावर लावेल, कोणी ध्यानावर लावेल, कोणी भक्तीवर लावेल, कोणी नामचिंतनावर आहे. कोणी खरं साधूचा बोध स्वरूप कळलं. काय ठाईचं मुरला अनुभव म्हणजे काय इथं वरती जिथून उठते तिथं मावळते. ठाईचं मुरला म्हणजे वरती जिथून उठते तिथंच मावळते. वरती अविद्याच्या संबंधाने चैतन्य संबंधाने अविद्याच्या संबंधाने तिथं अंतःकरण स्फूर्ती निर्माण होती. आणि ती अंतःकरण स्फूर्ती संकल्प तिची संकल्प निश्चयात येतो. निश्चयानंतर चिंतनात येतो. चिंतन अहंकारात येतो. अहंकारातून याचा येतो इंद्रियात येतो. आणि इंद्रियातून पण विषयात जातो. अशी त्याची क्रमवालिका झालं. अगोदर स्फूर्ती, नंतर संकल्प, नंतर निश्चय, नंतर चित्त, नंतर अहंकार. आणि त्या अहंकार आला की त्या ज्ञान इंद्रियात येतो. आणि ज्ञान इंद्रिय त्या विषयापर्यंत जातात. आणि त्या इंद्रिय त्या विषयाच्या अनुकूल प्रतिकूल भावने पाप पण होतं. अनुकूल प्रतिकूलच्या विषयाने म्हणून आपल्या याचा आणि का बाळा नाही तसं साधून तर बोल खरं हेच आहे. मग अज्ञान गेल्याशिवाय जातच नाही. जोपर्यंत तुमच्या स्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीमाग दुःख राहणारच आहे. तुम्ही काही म्हणा. त्यात मला त्या गुरुचरित्र एक दृष्टांत आठवतं. त्या गुरुचरित्रात दृष्टांतात असे लिहिले की काही तो एक ब्राह्मण त्याला पश्चात झाला. तो राजा होता आणि ते राजा होऊन ते पुन्हा राजा झाला. ते पण त्याच्या पाठीमाग तो विचार सांगू लागला. शिवरात्रीच्या वेळेस कुठलं तरी चिंतन येते. मी लहान जन्मलो. जन्मल्यानंतर पाप पुण्य सांगतो ना. मला दुःखाचा विषय सांगू लागला. पाळण्यात घातलं. पाळण्यात घातल्यामुळे तिथं विंचू होत्या 4 चुन्नात. ते विंचू चावल्यावर मी रडायला लागलो. रडायला घेतलं उचलून. मग कोणी दोरा बांधतंय, कोणी अंगोरा लावतंय, कोणी काही करतंय. मग मला विंचू चावलाय कुठं कळायला लागलं. पुन्हा काहीतरी करतं. त्याच्यात गोडचं औषध तोंडात घालतं. काही रोग झाला काही म्हणून पुन्हा त्यात पाळण्यात पुन्हा विंचू डक मारतो. पुन्हा मी बोंब होतो. मग हे काहीतरी तिसरंच करतात. तसं कशामुळे काय झालं हे कळत नाही. तसं न कळण्यामुळे दुःख होतं हे कळत नाही. दुःखाचं कारण आहे साधूंच्या दृष्टीने ज्ञानोबराच्या दृष्टीने अज्ञानामुळे. अज्ञान या शब्दाचा सोती ओळख
मी सच्चिदानंद हे न कळलं हेच नाव आहे अज्ञान. आणि ह्या अज्ञानाने तुम्हाला दुःखाचे लय राग काय झालं, संसारात दुःख मुळायचं, चौकडे इंगळाय झालं, त्रिगुणाचा तापाय झालं, दैवताचा क्षोभाय झालं, नागरिकांची भीती आहे झाली. हे सगळं दुःखच आहे. आणि एक जबरदस्त दुःख म्हणजे जन्म आणि मरण. हे जन्ममरण अपरिहार्य आहे, साधूंच्या बोधशिवाय नाहीच होत नाही. चांगला जन्ममरणाचा उपाय काय करणार? जोपर्यंत तुम्हाला जन्म आहे तोपर्यंत तुम्हाला दुःख, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत तुम्हाला जन्ममरण नाही झालं, आणि जन्ममरण तोपर्यंत तुम्हाला दुःख आहे झालं. तुम्ही समजा की न समजा, विद्वान होतील, पंडित होतील, देवाला बोलते, समाधी लावतील, पण जन्ममरण चुकायचं नाही स्वरूप कळल्याशिवाय. हो, समाधी लावलं म्हणजे काय झालं, दगड बसतंय की. इथं आमच्या इथं समाधी वेगळे, सगळ्या कार्यात आपलं सुख भोगता आलं पाहिजे. हो, सगळ्या कार्यात सुख भोगतो चालू. खेळ पण गाल नाही सापडे, सगळा व्यवहार करतो पण पाप पुण्याचा नाही, दुःखाचा संबंधच नाही. सांग अंतकरण बाजूला ठेवलं काय आहे, मग अंतकरणात खेळ पाहता येतो का नाही? आणि अंतकरणात खेळ अंगावर आला की पुढील चिवचे आपला मत बाहेर का दाटे धर्म अर्जुन दुसऱ्याचं होतं, अंतकरणात म्हणलं त्याचे धर्म तुझ्या अंगावर येणारच. हो, गमत झाली. तसं नाही, हे मायाचा पडायला वेगळं, आणि माया तर कशी इंद्रिय आली, तसं नाही, कळायला पाहिजे. सुख के साधन का नाम अनुकूल है और दुख के साधन का नाम प्रतिकूल है ना. दुःखाचं साधन काय? दारू पिणं, मांस खाणं, वाईट वागणं, चोऱ्या करणं, हे दुःखाचं साधन आहे. आणि देव करणं, जप करणं, ध्यान करणं, पूजा करणं हे सुखाचं साधन आहे. आणि प्रपंचाचं कोणतं साधन दुःखाचं आहे? भगवंताची सेवा सोडून सगळे दुःखाचे साधन आहेत. प्रपंच हे दुःखाचं साधनच आहे, अनर्थ आहे झालं एकच. तेणे म्हणे जेव्हा अपोलो तो एक, तेणे म्हणे जेव्हा तुकोबाराचं खरं का तुमचं रे? का कुठे विश्वास आहे तुकोबारावर? तुकोबारावर विश्वास नाही, ते म्हणतात ते खरं आहे. तेणे म्हणे जेव्हा येराच्या माईक दुःखात जन्मच आहे. भगवंताची सेवा सोडून, भगवंताचं दर्शन सोडून सगळं दुःखाचं कारण आई माया, आणि तिचं पण दुःख आहे. म्हणून आपल्या स्वरूपाचं अज्ञान हे दुःखाचं कारण आहे. अपना स्वरूप सुख का अथवा दुःख का साधन नाही. म्हणजे आपलं स्वरूप जे आहे देवाची प्राप्त ते सुखाचं नाही, दुःखाचं आहे. तिचं सुख नाही, दुःख नाही. साखरेचं ठिकाण गोडपणा का कडूपणा आहे? साखरेचं ठिकाण गोडपणा का कडूपणा आहे? तरी चुकलं. कारण गोडपणा कडूपणा सापेक्षच आहे. पण ते साखर स्वतः म्हणते कमी गोड आहे, तसं तुम्ही स्वतः स्वरूपात मन काय नाही येतात. इथं गोडपणा अखंडाच्या विषयाला उदाहरण नसतं. तसं तो सुख स्वरूप आहे, कोणत्या प्रमाणाचा विषय नाही, तुला कोणी विषय करीत नाही, तुझ्याकडे कोणी दुसरा विषय नाही, असं जे स्वरूप आहे ते सुख आहे. आणि तिथं पाप पुण्य नाही, सुख दुःख नाही, जन्म मरण नाही, काही नाही. आहे का नाही? याला एकच उदाहरण, आकाशात काहीच क्रिया नाही, आकाशात काहीच क्रिया, आणि आकाश हे तुझ्या अज्ञानाचं कार्य, आणि अज्ञान तुझ्या ठिकाणी स्फूर्ती आहे. तर ही स्फूर्ती आहे. ती स्फूर्ती ओम ही स्फूर्ती पहिली होती, ते ओम मध्ये पुन्हा वर्णच येतो, पुन्हा शब्दच येतो, पुन्हा आकारात येतो, आणि मग त्या आकारात आल्यानंतर खाली खाली कुठे जातो कोण वाटतं. म्हणून पहिली स्फूर्ती गुरुने सांगावं, माया शुद्ध सत्वगुण आणि अधिष्ठान चेतन या दोघांच्या संबंधामध्ये स्फूर्ती अशी निर्माण होते. म्हणून एक ओंभू संप्रज आहे, तिथं स्फूर्ती त्या ईश्वराचं. म्हणून एकलीने कंटेचे म्हणून केले यांनी 14 भुवने, याला एकट्याला कर्मणा म्हणून त्यांनी 14 भुवने केले. मायाच्या संबंधाने स्फूर्ती निर्माण होऊन त्यांनी सर्व जग निर्माण केलं. तरी पण ही लटक आहे, इतकं जरी केलं तरी लटक आहे. त्याला ती साधून सांगावं झालं, ती लटक आहे. तुझ्या स्वरूपाकडून पाहिल्याशिवाय मजाच नाही. तुझं मूळ स्वरूप पाहिल्याशिवाय काहीच खरं सांगतो तुला. असं एक चरण आहे, अर्थ लक्ष, पण ते गोवी लक्ष आहे ना.
स्वतःचं ठिकाण काय आहे अर्थ सांगतो मी. आता ती वही लक्ष स्वतःचं ठिकाण सुखाचं काय तर स्वतःचं ठिकाण आहे स्वस्वरूपी राहणे हेच स्वतः ठिकाण. द्वैत तळमळ नाही जेथे. स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत तळमळ नाही आणि द्वैत तळमळ नाही म्हणून दुःख नाही. स्वरूपात काहीच नाही. स्वरूप एक सुख स्वरूप आहे. साखर हे सगळं आत बाहेर गोडच आहे. गोड म्हणजे साखर तसं तू सुखच आहे आणि ते सुख तुझं स्वरूप आहे आणि त्याला अनुभव तुम्हाला नेहमी एक ईश्वर दिलं म्हणून त्याचं तुम्हाला हातात टेकावं लागतं. तर झोपे म्हणजे सुख आहे ना. कशाचं कसं सुख आहे गरीबाचं श्रीमंताचं कलेचं विद्वतेचं हां सुख नाही का. सुख नाही का तिथं आहे. कशाचं ते तुझं स्वरूप सुख आहे. जिथं इंद्रियाची गरज नाही जिथं विषयाची गरज नाही जिथं पंडिताची गरज नाही जिथं विद्वतेची गरज नाही पाप पुण्य नाही ते तुझं स्वरूप आहे. हा रामकृष्ण हरी. विश्रांतीचे स्थळ कुठे जातो विषय कुठे जातो. अरे तसं नाही राजा. बाल कडू पेलवलं मी गुरुजीकडून सांगितलं अगं विषय बाजूला सगळं पण नाही झालं. विश्रांतीचे स्थळ स्वरूपाची केवळ द्वैत तळमळ नाही देते. समर्थ म्हणतात तुला विश्रांतीचं घर पाहिजे का तुला विश्रांती घ्यायची का सुख मिळवायचे का कर्म. विश्रांतीचे स्थळ स्वरूपाची केवळ तुझं स्वरूपच आहे. विश्रांती खरं सुख ठिकाण द्वैत तळमळ नाही देते. तिथं मी आणि तू याच्याबद्दल तळमळ नाही. ते तुझं स्वरूपाचं ठिकाण ते विश्रांतीचं घर. असं म्हणून दिवस माझा भाऊ गोड झाला आलो निजेच्या माहेरा भेटी रुक्मिणीवरा. माझं निजेचं माहेर कोण आहे पांडुरंग आहे. बहुत माझा गोड झाला ज्यावेळेस निजच्या माहेरला आई बापाला पांडुरंग राहायला रुक्मिणी माताला भेटलो तो माझा जग गोड झाला आणि आलो निजेचं आणि ते निजेचं माहेर आहे ते विश्रांतीचं घर आहे. असं तिथं गंमत ऐकून तसं नाही. यद्यपि सुखरूप है तथापि सुख का साधन नहीं. ते सुखरूप आहे सुखाचं साधन नाही. ते सुखाचं साधन सुख कळायचंय. त्याला एकच गुरुजी सांगा माझा स्वप्नातून जागा व्हायला जप करावं लागेल जप करावं लागेल. स्वप्नातून जागा व्हायला काय करावं लागेल कोणतं साधन दान धर्म करावं लागेल काय करावं लागेल नुसतं उठावं लागतं. तसं अविद्या रूपी झोपेमध्ये सगळे जीव झोपले. अविद्या रूपी झोप अज्ञान रूपी झोप त्याच्या सगळे जीव झोपले आणि त्या झोपेमध्ये विश्वरूपी स्वप्न पडलं आणि विश्वरूपी स्वप्नामध्ये जीव सुख दुःख बघायला लागलं. त्यात मग जन्मरण आलं गरिबी आली श्रीमंत आले पाप सगळं आलं त्यात. म्हणून अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला सुख नाही. तुम्हाला सुख जे वाटतं ते मोहामुळे वाटतं. याला एक दृष्टांत दिला विचारसागरामध्ये पाठीमागे कुत्र असतं. कुत्र असतात त्यांनी कुत्र्याने एक हाड चगळायचं 3 वर्षाचं. त्या हाड चगळता चगळता त्याच्या एक ढलपी निघते ती त्याच्या दाढीत खोसते आणि त्यातच ते रक्त निघतं ते त्या हाडावर पडलेलं असतं ते त्याला जीवन चालतं. त्याला वाटतं हाडातच रक्त आहे. तशी बोंब जीवाची ते बोंबही झालं. याच्या दाबाडीचं रक्त निघालं तर त्याला त्याच्यात होतं. तसं याच्या आज्ञानं दुःख घेतलं तरी त्याला वाटतं विषय सुखत ही असं उलट सुलट झालं. म्हणून असं जग उपराटे माऊली म्हणते असं जग उपराटे हे सगळं उपरोक्त जग आहे. तसं नाही आहे. म्हणून स्वरूपात ठिकाणी काहीच नाही. शब्द नाही तर जो पण शब्द आहे तो पण व्यवहार आहे. शब्द नसला की सांग असं. यातील स्वरूप से भिन्न जो वस्तू जाना है ता विषय अनुकूल ज्ञान और प्रतिकूल ज्ञान होवे है. तुझ्या स्वरूपाला सोडून जे पाहतं तिथं 2 ज्ञान अनुकूल आणि प्रतिकूल. काही गोष्टी तुम्हाला अनुकूल आहेत काही गोष्टी तुम्हाला प्रतिकूल आहेत. इस रीति से पदार्थन विषय अपने से जो भेद ज्ञान सो अनुकूल ज्ञान और प्रतिकूल ज्ञान का हेतु है. म्हणून आपल्याहून जो वेगळा पदार्थ समजला त्या पदार्थाच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल 2 ज्ञान आहेत आणि ते त्या ज्ञानाकडून तुम्हाला सुख दुःख होतं. ते बी सुख दुःख मानलंय झालं सुख दुःख नाहीच. याला एकच गुरु सांगायचे कडू भोपळ्याची भाजी किती मसाला घातला तरी कडूच. आमच्या गुरुजी सांग कडू भोपळ्याची भाजीला काय मसाला घातला तरी गोड होईल. तसं प्रपंच कडूच आहे म्हणजे दुःख रूपच आहे. त्यात तुम्ही काही बी करा दुःखच आहे झालं. तसंच कडू भोपळ्याची भाजी म्हणजे विषयाचा पडी पाडू
गोड परमार्थ लागे कडू, कडू विषयीचे गोडू जीवाशी झाला. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषयीचं गोडू जीवाशी झाला. कडू म्हणजे दुःख आणि तो जीवाला गोड वाटतो न कळण्यामुळे. हे का सांग मग, सुखाची इच्छा आहे का अशा दुःखाची इच्छा आहे? अधिकारी प्रकरण आहे का नाही? मग काय बोलला होता तो? अधिकारी नाही. आणि ते दोन्ही अंगठीच असतील बरं का. कारण जीवाला इतकं निसून द्यायचं, निसून द्यायचं, हे निसलं पाहिजे. सारा सार उठा करा उठवते, नामधारा कंठी उठवते. सारा सार विचार करा उठवते म्हणजे तातडी करा. हो काय सांगावं रे, परमाचं वेगळं आहे. तातडी म्हणजे त्याला उसंतच नाही. त्याला एकच उदाहरण आम्ही सांगतो नाथाच्या भागवतात. फाशीला दिलेला माणूस 16वर चढलाय झालं, त्याच्याकडे आकडा लावला, त्याला विचार काय करायचं, काय पाहिजे, काय म्हणतो तो. तसं तुम्हाला मरणाची जर आठवण राहिली, ते मृत्यूचं दुःख जर तुमच्या समोर आलं, तुम्हाला गाणं वाटत नाही. तसं नाही. आणि करारे बापानं साधन हरीचे जने करण्याचे करू नका, जेणे नाही जन्म येमाची यातना अशी साधना करा. काही असंच काही साधन करा की ज्याचं जन्म मरण येणार नाही, ज्याच्या नियमाची येत नाही येणार नाही, असंच करा साधन. कशाचं काय आणि काही यातना जेम करेल कोण सोडेल ते तुझं. हानीची मानिती झोडीचे निष्ठर यमाचे किंकर बहुसार, मग त्या यमाशी नाही करू ना, ओढाव सापडे धाना. हे तुकोबाराचं म्हणणं आहे. खरंच का खोटे तुम्ही ठरवा झालं. तसं नाही, ते कळत नाही. का भेद ज्ञान की निवृत्ती विना अनुकूल ज्ञान प्रतिकूल ज्ञान की निवृत्ती होईल. मालिकच भेद ज्ञान म्हणजे माध्यम वेगळं, ही नाही तर अनुकूल प्रतिकूल ज्ञान नाही तर कसं होईल. अनुकूल प्रतिकूल ज्ञान आपलं वेगळं आहे म्हणून. हो जग आपलं, जगातल्या वस्तू आपल्या काही नाही, पण जग तुझं नाही, जग तू नाही. हे माया कार्य आहे, हे अज्ञानाचं कार्य आहे. झोपीत तो आहे का तुझं स्वप्न आहे, स्वप्न तो स्वप्न तुझं नाही, स्वप्न तू नाही. स्वप्न न कळण्याचं कारण आहे, अविद्याचं कारण, झोपेचं कारण आहे, कार्य आहे झोपेचं. तसं भेदज्ञान अज्ञानच आहे. त्या भेदामुळे प्रतिकूल अनुकूल आहे, अनुकूल प्रतिकूल द्वेष सगळं खाली येते. भेद ज्ञान अविद्याजन्य आहे, अविद्याजन्य आहे. मग भेद कशामुळं? न कळल्यामुळे. थोडं ऐका 2 मिनिटं. अर्जुनाला कौरव शत्रू वाटले, ठीक आहे, पण पांडव अधिक कौरव सगळे पंचमहाभूताचं कार्य आहे का नाही? कौरवाचे देह पंचमहाभूताचे आणि पांडव दिगाचे सगळे देह पंचमहाभूत. मग इथं मातूच म्हणून काय कारण आहे? सगळे जगत कशाचं आहे? त्याच्या पुढे जर गेलं तर सगळे जगत कशाचं आहे? अज्ञानाचं आहे. अगोदर तुम्हाला कळून देण्याकरता पंचमहाभूताचं, आणि त्याच्या पुढे जर गेलं तर अज्ञानाचं. आणि ते अज्ञान म्हणजे तुमच्या स्वरूपाचं. मग तुमच्या स्वरूपाचं अज्ञान आहे, त्या अज्ञानाचं कार्य जग आहे. त्या जगामध्ये यमपुरी आहे, त्या जगामध्ये जन्म मरण आहे, त्या जगामध्ये गरीब श्रीमंत आहे, त्या जगामध्ये सगळं आहे. पण जो पण अज्ञान आहे तोपर्यंत दुःख तुम्हाला टळणारच नाही. जोपर्यंत तुमचं स्वरूप तुम्हाला कळत नाही तोपर्यंत दुःख टळतच नाही. काही काळ दुःख आपलं साखरेचं बोटासारखं काहीतरी ते बी मानलेलं, त्या खाली दुःख असतं, पण ते जमत नाही माणसाला. न कळलं इतकं अवघड आहे. त्याला एकच गुरुजी सांगावं, अज्ञान ज्ञान वाटलं की लवकर नीट होत नाही. अज्ञान कळावं लागतं, दोष कळावा लागते, मग माणूस त्या दोषाचा प्रश्न तरी करेल. नाही सर ते दोषच नाही कळल्यावर, दोष गुण वाटल्यावर, खोटं खरं वाटल्यावर, मग खोटं खरं वाटलं ना अज्ञानचं नाही. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजवणी चोरा, रक्षण तसे भासू. आधी देह काय खरं आहे आणि देह संबंध तरी काय खरे, खोटे वाटतात का? पण चरण करताना खरं वाटतंय, पण हे सगळं झालं की खरं वाटतं की नाही? त्याचं नाव अज्ञान.
आणि ह्याचं मूळ अज्ञान स्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून मी एक आपला विचार मांडतो परमार्थ दृष्टीने, पण ज्याचं पुण्य ते मिळेल, नाही त्याला मी तरी काय करू. आणि हे आम्ही जे बोलतो मला अधिकारी म्हणून सांगत नाही, गुरूंची सेवा या शब्दाने आम्ही सांगतो. आणि माझे स्वरूपाचं शिष्य कोणाचं नाही, मी गुरु कुणाच नाही, मी एकच शिष्य आहे, गुरु तुमचा सगळा सेवक आहे. तुम्हाला काय भाव द्यायचं द्या, नाही तर न द्या, मला काही गरज नाही. फक्त एकच जन्माचं साधन तो न द्यायचं कर्तव्य, तुमचं स्वरूप ओळखून घ्या, तुमचं देव ओळखून घ्या, तरच सार्थक आहे. नाही तर काय नाही, किती वेळा जन्म येऊन किती व्हावी फजित, मग त्या फजितीला जोडा नाही झालं. चला काही ते पाणी कसं म्हणते, संपूर्ण प्रपंच और ताका ज्ञान स्वरूप के अज्ञान काल में है. काय गात्याच्या गोष्टी काय, संपूर्ण प्रपंच म्हणजे त्रिभुवन आणि काय ज्ञान, त्याचं ज्ञान, त्यातलं ज्ञान अध्यास अध्यास हे दोन्ही अज्ञानाचं कार्य आहेत, है ना. आता इथं समजा एक घ्या लक्षात, काळे गोर कोण आहे, काळे गोर कोण आहे, काय बोलतो हे कळत नका. काळे गोर कोण आहे, स्थूल शरीर. हा कोण आहे म्हणे, बरोबर आहे की, कोण आहे काळे गोर, तो चाय का स्थूल शरीर आहे. तो चायची वाईचं कार्य आहे का कोणाच आहे, पृथ्वीचा एक भाग आहे ना. मग ते पृथ्वीचं त्वचा कातडी आहे, त्याला भगवंताने रंग दिला काळे गोऱ्याचा, आणि त्याच्यात मी गोरा म्हणायचं काय कारण आहे. तो आत्मा द्रष्टा आहे का कोण आहेस तू, मी काळा, मी गोरा, मी स्त्री, मी पुरुष, अज्ञानाचं बोल नाही. तू साक्षी परमात्मा रूप आहे. म्हणून गुरुजींनी सांगावा, सांख्यशास्त्र वर्तमान काळामध्ये तुम्हाला दुःखातून बाजूला ठेवतंय. अंतःकरणाचा द्रष्ट आहे, अंतःकरणात सुख दुःख धर्म आहे, तू त्याला ओळखतो, तुझ्या ज्ञानातून पहा, सुख दुःख त्याच्याजवळ तुला नाही. वर्तमान काळात तू मुक्त आहेस, वेदांत त्याच्या पुढे लाभतोच. म्हणून अगोदर हे शिका, जो ज्या वस्तूला जाणतो त्या वस्तूवरून वेगळा असतो, जो ज्या वस्तूला जाणतो तो त्या वस्तूवरून वेगळा असतो, जो ज्या वस्तूला जाणतो त्याच्यावरून वेगळा असतो. मग डोळा कळत नाही का तुम्हाला, मन कळत नाही का तुम्हाला, हागायच्या मताचं कळत नाही का तुम्हाला, हे सगळे मनात आणि सूक्ष्म स्थूल द्या ते व्यवहार आहेत, त्याचा काय संबंध आला, तो ह्याला ओळखतो झालं, त्याचा तुझा काही संबंध नाही. कारण ते समजा त्याच्या अनुकूल गुरुजी सांगत होते माझे, तुझी आईची 5वी त्यावेळेस तू कुठे होता का नव्हता, तुझ्या आईची 5वी होती त्यावेळेस तू कुठे होता, नव्हता तर आला का, असलेला येतो नसलेला येतो. तुझ्या आईच्या 5वी त्यात तू होतात ना, मग सच आहे का नाही. आता पुढे तो राहतील का नाही, बरं हे सगळं कळतं का नाही, कळणं हे ज्ञान स्वरूप नाही का. पण हे कळत नाही म्हणून हे अज्ञानाने नसलं, ज्ञानी नसले, जे बुद्धिभेद आले एकाचे कळतील अनेकत्व. मग शरीरात रंग त्वचा ही का तू आहेस, तू काळा गोरा आहेस का, बरं वेडा शाण आहेस का, वेडा शाण कोण आहे, मन आहे. काळा गोर सूर्य आहे. हे दोन्हीचं कारण काय, स्थूल सूक्ष्म देह कशाच कार्य आहे, आहे का नाही. स्वप्नामध्ये स्वप्न कसं कार्य आहे, अज्ञान, त्याच्यावर सगळे असर आहे. तसं अविद्या रूपी झोप, अज्ञान रूपी झोप, तुझं स्वरूप न करणं हे अज्ञान, आणि त्या अज्ञान कारण हे त्रिभुवन आहे, आणि त्याच्यामध्ये तुझं वाहन चाललंय. आणि जो पण तुझं अज्ञान आहे तो पण तुला सुखाची भेट होणार नाही. तो मान की न मानते जा, प्रभू झाला तरी संसारात जात, राज्य होते रंक यमाच्या घरी, आचार्याने भरी नाही म्हणून. अरे राजा असले तर यमाच्या घरी रंक होतं घर, काय करावं. चला, यह संपूर्ण वेद का अरुशास्त्र का ढिंडोरा है. म्हणजे दांडोरा आहे, वाजवताच्या बोंब कोणी ऐकत का नाही. हरी न म्हणतात तयार थोर झाले हरी, दांडोरा म्हणून जवडी पुरतात. ओटा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवेचा जन्माचा, धनधारा पुत्र जण, आणि काय राहील पुढे, हे जाणून मिथ्या शरण रेगा देवाशी.
काय सांगतात महाराज, उड्या मारू मारू अभंग म्हणता येते त्याला, पण खरं काय उड्या मारता मारता 10 रुपयाची खाली नोट पडावं खिशातली, बघा काय होतं ते. तसं नाही येतं झालं, तसं नाही वा. जितकी जितकी वृत्ती चिंतनात, नामचिंतनात, ध्यानात, ज्ञानात अभ्यास करावा लागतो, तेव्हा मग हे होत आहे. आणि भगवंत नर ह्याच्या करता दिला, बाकीच्या करता नाही दिला. देव दिला देह तैसेच येणे शिरा येणे किंवा येणारे चिरा पडे. तसेच मागचं सगळं दुःखाचं शरीर सांगितलं, सगळं सांगितलं, आणि ते सगळं त्याच्यातून मुक्त होण्याकरता हा नर्थ हे दिला. 8व्या अध्यायामध्ये हा विषय आलेला आहे. म्हणून या जन्माचं जन्म जन्म येमच येत ना, असंच करावं लागतं त्याला. पण आता काय, म्हणून ज्ञान सांगते तसं कळत असतं, पण राहते की नाही कोणाच ठाऊक. चला. इस रीति से संपूर्ण दुःख का हेतु स्वरूप का अज्ञान है. बस अशा रीतीने सगळ्या दुःखाचं कारण आहे अज्ञान. त्याच्यावर एक दर्शन सांगितलं गावडे महाराज, मला आठवत एका साधं यायचं असतं. म्हणजे मी बसलो, माझी बायको बसली, त्यांच्या बोलणं मोकळं होतं, आणि मी बसलो, माझी बायको बसली. काय त्या पोराचं काहीतरी होतं, विल्या काहीतरी नाव होतं त्यांच्या पोराचं, आणि त्याला कुत्र्याची लई आवड, आणि ते कुत्र्याची आवड. आता कुत्र्याच काय, मग कुत्रे गेलं, त्याने वाळलेलं गवत पापुडे आणले, ते आणले की त्या पोरं घेतलं उचललं, अरे अरे मुर्दा गावड्यावर थांब. तसं नको. कुत्र्याचं पहिलं कोणाला आवडतंय? पिंट्याला. पिंट्या कोणाला आवडतो? तुला. कुत्र्याला काय आवडतंय? मग ती कसं जवळ शी बोंब आहे. पिंट्यावर रागवू नको. पिंट्याचा राग कुत्र्याने केलाय, तो त्याचा राग केलाय, आणि त्याने त्याचं आपलं राग न खायचं काय चुकलंय. त्याने सांगू ही गोष्ट गावडे मारून, अक्षयचा दिवस तीच फजिते. पण मोहनाचा इतका एक दोष वाईट आहे, कळू देत नाही काही, कळू देत. म्हणून मोह सर्प डंकला करू का, अशाच प्रश्न जड झाला पाय. विषय वासनेच्या मुंग्या धावत आहे. मोहरूपी सर्प इतका डंकलाय की ती सुधरू देणे. विषय वासने गरवळ येतात. सद्गुरू धावून आला, मग तिथं ज्यावेळेस त्याने सद्गुरू धाव केला, मग तो सद्गुरू धावून येतो, मग तो मोहरूपी सर्पावर मंत्र टाकतो, मग ते नाहीसं होतो. हे काय सांगितलं? जोपर्यंत अज्ञान आहे, जोपर्यंत स्वरूपाची ओळख नाही, तोपर्यंत तुमच्या मागे हे दुःख राहणारच. म्हणलं तरी राहणार, नाही म्हणलं तरी राहणार. सो स्वरूप का अज्ञान स्वरूप ज्ञान विना दूरी होवे आणि नाही. ते स्वरूपाचं ज्ञान अज्ञान ते ज्ञानाशिवाय नाहीच होत नाही. तुझ्या स्वप्नातून जागा तू जागा हो. मग स्वरूपाच्या अज्ञानामुळे दुःख, मग स्वरूपात ज्ञान मग साधू बोध झालं ना. हो, ज्ञान गुड गम्य ज्ञान द्यावं लागले, निवृत्ती दिले माझ्या हाती. ज्ञान गुड कळायला कठीण अनाधिकारी म्हणून, पण तेच जर अधिकाऱ्याला कळलं तर सगळं नाहीच होतं, सुखाचे व्यवहार सुखलाभ झाला. काय ते म्हणून ज्याच्या अज्ञान जे भासलं त्याच्या ज्ञानाने निवृत्त मग दुःख कोणाच्या अज्ञानाने भासलं? स्वरूपाचे. स्वरूपाच्या अज्ञाने. स्वरूपाच्या अज्ञानाने दुःख भासलं, ते अज्ञानाचं कार्य दुःख आहे. स्वरूपाचं न कळणं अज्ञान, आणि त्या अज्ञानाचं कार्य दुःख आहे. मग ते दुःखामध्ये काही आहे, मग काही करा. सत्वगुणाच्या जीवाला वाटतं महाराज व्हा, मोठं बांधव शिष्य कर तरी दुःख टळत नाही. रजगुणाचा लोकांना वाटतं, रजगुणाच्या लोकांना वाटतं शेती भाजी श्रीमंत वाडे होडे घ्यावे तरी दुःख टळत नाही. आणि तमगुणाच्या लोकांना तर हाना बारी कुटा कुटीच नाही ते करत कारणं तरी दुःख टळत नाही. सब दुःखिया बाई सुखिया कोई नाही रे, सगळे दुःखी. त्याचं कारण एकच अज्ञान आहे, ते अज्ञान निवृत्त झालं. चला. काही ते ज्या वस्तू का अज्ञान होवे सो ताकि ज्ञान से दूरी होवे ही. मग ज्याच्या अज्ञान जेव्हा त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होते. जैसे रज्जू का अज्ञान रज्जू के ज्ञान से दूरी होवे ही, और से नहीं. रज्जूच्या अज्ञाने रज्जूचं ज्ञान होतं, त्याचं अज्ञान नाहीच होतं, आणि ते सर्प नाहीच होतं. याते स्वरूप का ज्ञान ही अज्ञान की निवृत्ति द्वारा दुःख की निवृत्ति का हेतु. म्हणून याच्याकरता स्वरूपाचं ज्ञानानेच अज्ञानाची निवृत्ती होते, आणि अज्ञानाची निवृत्ती झाली की दुःखाची निवृत्ती होते.
स्वरूप ज्ञानचे ब्रह्म की प्राप्ती होवे हे. आणि जर मी ब्रह्म आहे, मी साक्षी आहे असं कळली त्याला स्वरूपाची प्राप्ती होते, ब्रह्माची प्राप्ती होते, देवाची प्राप्ती होते. सो ब्रह्म नित्य है और आनंद स्वरूप है. आणि ते ब्रह्म कसं आहे तर नित्य आहे आणि आनंद रूप आहे. बस ना, 2-3 वाच ना मग. दुःख संबंधाचे रहित है. आणि ते त्या ब्रह्म त्या ठिकाणी दुःख नाही, त्या दुःखाचा संबंध सुद्धा नाही. याते स्वरूप ज्ञान से नित्य और दुख के संबंध से रहित जो ब्रह्म स्वरूप आनंद ताकी प्राप्ति भी होवे है. म्हणून ज्ञानाने दुःख संबंध रहित स्वरूप कळेल, ज्ञान रूप कळेल आणि दुःखाची निवृत्ती होईल. इस रीति से दुख की निवृत्ति और परमानंद की प्राप्ति हेतु स्वरूप ज्ञान है. म्हणून अशा रीतीने परमानंद प्राप्ती, दुःखाची निवृत्ती ही स्वरूप ज्ञान आहे, त्याचं कारण. याते स्वरूप जानने को योग्य है. म्हणून स्वरूप जाणायला योग्यच आहे. तो जे म्हणलं नाही का सुखाचे हे पंचविषय सुख होतं, हे काय खरं नाही. म्हणून स्वरूप जाणायला योग्यच आहे. म्हणून स्वरूपाचं ज्ञान झालंच पाहिजे. ऐसा जाके विवेक होवे सो जिज्ञासू कहिए. असा ज्याचा विचार आहे, ज्याला विचार प्राप्त झाला तो जिज्ञासू. मग सांग अधिकारी आहेत का नाही? हा, बोटवर मोजणे इतके आहेत, सगळे नाहीत. सिंहाचे पोर सगळे नसतात. मेंढराचे कळपे किती बी असतील, पण सिंहाचा पोर तसा एखादा आदवच कुसरी, तसा एखादा सद्भक्त असतं झालं. मग त्याच्यामध्ये क्रमाने सगळे येतील, पण स्त्रीला आदवच कुसरी झालं ना. कुंडली पुढे खुंट जायचं पुन्हा पहिलं असं माणसाला नाही बरोबर देवने दिला पण तसं आहे रे बाळ, हे तसं मस्त हे. हे झोपत नाही की याच कारण एकच विषय असत. विषय असतो म्हणजे विषय भोगणं नाही, आपलं चांगलं व्हावं आणि व्यवहार जमवलं चांगलं होत असतं. हे अज्ञानाचं कार्य. चांगलं एक देव होईल, देवाची प्राप्त करून घ्यायचं चांगलं होतं. बाकी चांगलं करून काही नाही असं. म्हणून अभंग आहे तिकीटांचा, तुझे विणं काही स्थिर काही ऐसे नाही, तुझ्याशिवाय काय नीट राहणं काहीच नाही. तू का म्हणे तूच खरा, एक खरा देवच आहे आणि तिचं ते देव तुझं स्वरूप आहे, तरच सुख होईल, नाही तर नाही. मग ते नावेल्यानं सगळे होत असतं पण समाधान नाही. सगळे पंडित नावेल्यानं हात टेकतात, विद्वान हात टेकतात, योगी जपी तपी संन्यासी सगळे हात टेकले, भक्तांनी हात टेकले आपल्या करता. ते मुक्त असतील तर आपल्या करता हात टेकतात. म्हणून निदान निदान महाराज आनंद वाटतं. आज बोलू नका, बडबड करू नका, आनंद वाटतं. बरोबरच बरोबर त्या कशा द्यायला पाहिजे, त्याला कशी बघून कृपा होईल. आनंद वाटतं. बोलू नका, बोलावं विठ्ठल, पाहावं विठ्ठल, करावं विठ्ठल, जे काही भावी तर काय. म्हणून हरिहरी तुम्ही म्हणारे सकाळ हरि उच्चारण आनंद पाव करायचं जातेला क्षण मात्र काय आहे. परमार्थ करावं लागतं जीवन. हीच वेळ आहे, ही वेळ गेली पुन्हा नाही. देव लोकाला गेलं तरी हे चिंतन नाही आणि पशुपक्ष तरी चिंतन नाही. याच्यातून आईना सुख मिळते, बाकीचं काही नाही खरं. बघा चार संत सांगतात पण नाही जरा करायचं. परमार्थ करावं लागतं, प्रपंच होत असतो. मनासारखा प्रपंच होतच नाही, काय होणार आहे. तुम्ही भिकाऱ्यापासून हेलिकॉप्टर मध्ये फिरणाऱ्यापर्यंत गणेश सोडवा. भिकाऱ्याला तीच दुःख आहे आणि हेलिकॉप्टर मध्ये तीच दुःख. चिंता नव्हतं कोणाला नाही. एक महात्मा आणि एक भगवान सोडले तर कळत नाही माणसाला. हाती दीड पालू वरते समान
नाही सन्मान भोगतो असते. पुन्हा मग पुराण जाताना कसं होईल का असं काय का तिथं असा धुमाकूळ होतो महाराज. 8व्या अध्यायात बघा मृत्यूचे चिन्ह सांगितलं. ज्यावेळेस जीव पुराण निघून जायचे त्यावेळेस पुराण एकत्र होतात. बुद्धी प्रज्ञा जिळून जाते, चैतन्य नाहीच होतं आणि जसं अग्नी पेटलेल्या शरीरात आणि त्या अग्नीचा धूर होतो आणि सगळ्या शरीरामध्ये धूर होतो आणि ते पुराणाचे एवढा काम होतो त्याच्यामुळे तळमळ जीवाला होते आणि मग ते तो वेगळे वाकडे काढत होतो हात पाय होतो तरी पण नाही इतकं की त्या दुःखाचं वर्णन करता येत नाही. मृत्यूच्या वेळेचं जे दुःख आहे ते सांगता येत नाही. जो महात्मा आहे त्याला मात्र नाही. ती शरीर आपलं बदला नसतं नाही तर जेव्हा हातपार खोडूनच मारावं लागतं. तळमळ 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 आणि त्या तळमळीला जोडावे. बाकीचे रडत बसते बाकीच्या त्याच्याशिवाय काय त्याला मार्ग आहे रडणंच. पण त्याचे हाल त्याला माहिती आहे आणि त्याच्याकडचा परमार्थ आहे. आमचे गुरुजी म्हणजे आमच्याकडे बाबा रे खायला नाही प्यायला नाही लिहायला नाही नेसायला नाही बसायला नाही काय फक्त आम्ही तुला यमपुरीला जाऊ देणार नाही यमाचे फटका देऊ बसू देणार. आमचे गुरुजी लय सांगा बाजू आमच्याकडे दुसरं काय नाही बरं का. तू कुठं झाडाखाली जाऊ काय ते कर पण माझ्याकडे नक्की तुला यमपुरी नाही म्हणून. कारण साधू बोध झालं मन राम झालं. हो सांगते मग आता गंमत आहे नीट आहे का. झोपेत मेलेलं माणूस कधी ऐकला का. झोपेत मेलेलं माणूस ऐकला का. ते झोप नाही झालं येमरी येईल का. आज्ञा नावची झोपीत विश्वरूपी जागृती स्वप्न त्यात यमपुरी काय असेल ते पण आज्ञानं झोप गेलं कोणाला नाही. त्याला एक दृष्टांत मीठ आहे ना मीठ आहे तो पण त्याचा पाटावर होता कुठे चुलीत पडल कुठे उकळतं पाण्यात पडल कुठं मिरच्यामध्ये कुठल्या जाईल मीठ पण ती मीठ पाण्यात पडलं सगळं कुठं नाही झालं नाही. पण मीठ पण आहे तो पण त्याला पाटावर उठत आहे उकळत्या पाण्यात पडावंच लागल तिखट मोठा म्हणून कुटावंच लागल कुठं जर ठेवलं तरी आणि ते पाण्यात पडल्यावर तसं मन ही मीठ आहे जोपर्यंत मन आहे तोपर्यंत तुम्हाला कुठे जा पाटावर उठत आहे आणि मनही राम झालं मग तयार सुखांत नाही का. मग मन राम झालं मग तयार सुखांत का. तसं मन हे काय सांगू रे घरा करायचं मनावर करायचं मनात साक्षी आहे एवढं निश्चित करायचं काही लागत नाही कळू काय कळू न कळू. मी मनाला जाणतो मनाला सोहम अभ्यास करा त्याने स्थिर होईल. मनाला नामजप करा त्याने पवित्र होईल. मन देवाचं ध्यान करा मन स्थिर होईल आणि त्याचं सोहमचं चिंतन झालं तो ब्रह्मरूपच आहे. हेच करायचं त्याच्याकरता हे बाकीचं काय नाही. बाकीचं आम्हाला बोलायचं येतं पण ते तुम्ही अधिकार नसतो त्या विषय करण्याचा. मृत्यूची चिंताच नाही तुम्हाला. मृत्यू येईल काय काय नाही मृत्यू ही वस्तूच नाही तुमच्या स्वप्नात. पण तुम्ही जगाचं पाहिलं मेहनत नाही किती तुम्ही गाडले कोणाला जाळलंय कोणाला फोडलंय हे केलं ना तुम्ही आणि हे तुझ्या ह्या शरीराच्या अवस्थेवर काय लक्ष येऊ नये. एक सगळ्या आहे का नाही ती एक भगवत प्राप्त खरा महात्मा सोडलं तरी सगळ्या आहे. याला एक दर्शन देत असते गुरुजी दुसरं एक दर्शन द्या गुरुजी. तुपाला काय नाही तूप होई पण सगळं तुम्ही तो दूध विष्टेवर आहे का नाही. त्याच दुधाचं दही होतं दही त्यामुळे फटके खावं लागतं कशाचे रवीचे ते रवीचे फटके खाऊन त्याच्याने लोणं निघते ते लोणी विष्टेवर ठेवावं लागतं विष्ट्यात कट करावं लागतं. जेव्हा ते तूप होईल तर मग सगळे तसं तुम्हाला जन्मरूपी फटके पूर्वी दुःखाचे फटके मनात ताप फटके त्यांच्या तुम्ही माना की न माना आणि एकच तुझं स्वरूप ओळख
मग काम त्याला एकच होता ज्ञानोबा तुकोबारावर विश्वास ठेवा. ज्ञानोबा तुकोबाराच अगदीच खरे, तुम्ही मानले तरी याचं नाही म्हणत होतं. त्याला गुरुजी सांगा माझ्या किती आंदोलन सूर्य नाही म्हणलं सूर्य नाही सही सहज गुरुचं बोलणं. किती आंदोलन सूर्य नाही म्हणलं नाही सही म्हणून तुका म्हणे कशी आंधळे जन गेले विसरून खऱ्या तेव्हा तिथंही आहे. तुका म्हणे कसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. अरे हे आंधळे म्हणजे कळत नाही जीवाला. ते सुख स्वरूप तूच आहेस, ज्ञान स्वरूप तूच आहेस, न मरणारा तूच आहेस, हे तुझं स्वरूप आहे जरा. आणि हे कळत नसल्यामुळे गेले विसरून खऱ्या देवा. खऱ्या देव तुझं स्वरूप आहे, दुसरं नाही काय. देव पाहायचं नाही, देव ओळखायचा. आणि ते कळते. आता कोणाला होते ते त्याला ऐकूच नका त्या लोकांचं. आपल्याला होत असतं त्यांना ऐकूच नका त्यांचं. हे कुठं ऐकूच नका. बस ज्ञानोबा तुकोबारा अपेक्षा नाही कसे ऐका. ज्ञानोबा तुकोबारायचं ऐका ना. तुमचा भागवत होता, तुकोबाराची गाथा होता, माऊली ज्ञानेश्वरी होता. आणि ते साधन जे असणारे ग्रंथ ते साधनाचे ग्रंथ वाचा, ज्याला वाचायचे त्यानं. परमामृत इतका उत्कृष्ट ग्रंथ आहे, पण ते वाच कळेल तुला. कळतं आहे ना. आमचं बिरुदच आहे सांगायचं. शरीर सुटताना सांगा तुम्ही ब्रह्मच आहे असं करून असं बळून टाकलं. शरीर जर निघालं प्राण जर चालू हे तुम्ही ब्रह्म रडू नका. रडणार काय तुम्ही ब्रह्म आहे. मी माझ्या स्वरूपात लीन झाला मग तुम्ही ब्रह्म आहे सावध व्हा. असं बरोबर ते कवच झेपण अधिकारीचा प्रश्न आहे. पण हे सांगा हे रडत नाही ब्रह्म असतो. ब्रह्मच कुठे रडत असते का. एकदा काय झालं दादांची गोष्ट गुरुने सांगितलं होतं. गाय पाय हातपाय फोडायला लागले. गायचं आयुष्य संपत आलं. दादा तिकडून बाहेरून आलं गेलं. कानापाशी गेलं गायच्या अंगावर ए तो ब्रह्म आहे. हातपायचं खोडत गेलं सोडून सरळ प्राण दिला सोडून. ही साधूची शक्ती. पशुपशोधकाचा सावकडून उद्धार होतो. माणसाचं का होणार नाही. पण थोडं आऊंगा न जाऊंगा मरूंगा जेऊंगा. तुका दोईकडे पाय आहे तसंच आहे. वरतीच्या समोर ब्रह्मच आहे, वरतीचे स्थिर ब्रह्म दोईकडून पाहिलं तर प्रवृत्तीमध्ये स्वरूप तेच आहे, निवृत्तीमध्ये स्वरूप तेच आहे. लोखंडाच्या पेटीत ठेवलं तरी सोनं काही मत आहे, आणि सोन्याच्या पेटीत ठेवलं तरी सोनं काही मत आहे. सोन्यात कधी बदल आहे का. आणि व न कळण्याचा परिणाम आहे. सगळं सोनच आहे. माया तीच झाला, आयुध तीच झाला, सगळं तोच झाला. श्री गुरु माझा तो विषय दुसरं काय. कळत ह्याच्याकरता हे आपल्या भेटी गाठी येतं हे ऐकायचं. आमची म्हणजे ते काय नाही. कोणी काय जरी म्हणलं त्याच्यावर म्हणून काय कधी जायचं आता भाऊ गावात जायचे. भाऊ काहीतरी घेऊन या त्याला घेऊन जायचं संभवला त्याला